कारण राहिले यामुळे कोणते कारण राहिले यामुळे जेव्हा तुझ बळे कष्ट व्हावे जेव्हा तुझ बळे कष्ट व्हावे नाही जात जीव होत नाही हानी नाही जात जीव होत नाही हानी सहजते मने आठवले सहजते मनी आठवले नाही काही चिंता मरत उपवासी नाही काही चिंता मरत उपवासी अथवा त्या म्हैशी गाई व्हाव्या अथवा त्या म्हैशी गाई व्हाव्या येतो तुझ कळो येतसे अंतरी येतो तुझ कळो येतसे अंतरी लापणी कवरी साच भाव आपणी कवरी साच भाव कोणते कारण राहिले यामुळे कोणते कारण राहिले यामुळे जेव्हा तुझ बळे कष्ट व्हावे जेव्हा तुझ बळे कष्ट व्हावे तुका म्हणे देवा नाशिवंतासाठी कामने देवा नाशिवंतासाठी पायासवे तुटी करीती तुझ्या पायासवे तुटी करीती तुझ्या कोणते कारण राहिले यामुळे कोणते कारण राहिले यामुळे जेव्हा तुझ बळे कष्ट व्हावे जेव्हा तुझ बळे कष्ट व्हावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेल्या अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबन जगातील जेवढीकारांच्या प्रतिप्रमाणे 325 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं 3रं चरण चालू आहे। नाही काही चिंता मरत उपवासी देवा मला काही चिंता नाही कशाची चिंता मरत उपवासी मी काही उपाशी मरत नाही अथवा त्या गायी म्हैशी भाल्या किंवा मला गायी म्हशी मिळाल्या त्या सुखरूप असाव्या आमच्या गोठ्यामध्ये गायी म्हशीचा आणि भरपूर साठा असावा अशी काय माझी इच्छा नाही हे महत्वाचं आहे म्हणजे व्यावहारिक कोणतीच गोष्ट नाही आणि महत्वाचं चिंता ती गेलीये चिंता गेली चिंता का गेलीये चिंता करणारं जे चित्त आहे चिंतेचं अधिष्ठान कोण आहे चित्त जोपर्यंत चित्त आहे आणि ते चित्त विषयाकडे जर आला असेल तर ते चिंता केल्याशिवाय कशाची ना कशाची राहत परमार्थाकडे गेलेलं चित्त चित्त होऊन जाते काय होते ते चित्त होते म्हणजे मरूनच जाते चित्त राहतच नाही चित्तपणानं चित्त चैतन्य होऊन जाते आणि मग चित्त चैतन्य झाल्यावर चिंता काय राहील त्यांच्याकडे म्हणून तर चिंता नाही गावी विष्णुदासाची आहे विष्णुदासाच्या गावात चिंता नाही हो घोष जय जयकार सदा नारायण घरी साठविले धन अवघेची वान तया सवंग सकळा पोरे धनीवरी ठेवया नर नारी बाळा तुका म्हणे येणे आनंदे आनंद गोविंदे गोविंद पिकविला आमच्याकडे काय नाही हवं चिंता वैष्णवाच्या गावात काय म्हणले गावात म्हणजे चित्तात चित्ताला गाव आपण म्हणतोच ना माझ्या तर गावीच नाही पहिले माणसं म्हणत काय मला ते तुम्ही म्हणले हो तिथे माझ्या गावीच नाही माझ्या गावी नाही निघत होता माझ्या लक्षातच राहिलं नाही असं नाही गावी नाही म्हणजे ध्यानात बी नाही मनात बी नाही तसं ते आमच्या गावात चिंता नाही गावात म्हणजे ते राहते त्या गावात नाही ध्येयरूपी गावात तो ध्येयरूपी नाही तुम्ही काल होते कीर्तनला नाही ध्येयरूपी गाव हे नाही हे लिंग शरीरूपी गाव हे 4 आहेत ना स्थूल सूक्ष्म कारण महाकारण त्यापैकी जे लिंग शरीर आहे सूक्ष्म शरीर आहे वय गायवळ त्याच्यात सगळी चिंतेचं गुटुडं भरलेले सगळं गुटुडं कुठे लिंग शरीरात आहे आणि लिंग शरीरापैकी चित्त घटक आहे ना त्याच्यातला एक घटक आहे तो मग त्याच्यात चिंता असते बघा ते लिंग शरीर जर नष्ट झाला असेल तर चिंता करायचं काही कामच नाही मग मला चिंता काही नाही हवा देवा मला काही चिंता नाही चिंता सांगितली तुम्हाला 2 प्रकारची म्हणून कोणती सांगितली दोन्ही पैकीच होती ना आपल्याला चिंता हे काम करायचे आता कोणते
शेत घ्यायचं असू द्या, कशाचे काही कुठला असू द्या, ती योजनात्मक चिंता असते बा असते. आणि ती पुन्हा योजनात्मक आणि मग त्याचा पुन्हा परिणामात्मक चिंता होती की नाही भाऊ? असे दोन प्रकारानं चिंता चलते माणसाला. पण ती चिंताच आमच्याकडे राहिली नाही का? चिंतेचं अधिष्ठान चित्त चैतन्य रूप झाले. चित्त काहीच राहिलेलं नाही. चित ग्रंथीची गाठ सुटलेली गाठ आहे. चित लक्षात आलं की नाही? चित ग्रंथी त्याला म्हणतात. चित ग्रंथी नाही संध्याच्या सुटल्या गाठी, झालोपोटीची स्थळ है ना गाठी, त्या गाठी सुटल्या म्हणजे भिद्येते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंतेच्या कर्माणी तस्मिन दृष्टी परावरी. भिद्येते हृदय ग्रंथी, ही हृदय ग्रंथीची गाठ सुटली म्हणून आम्हाला चिंता करायचं काही काम नाही. मग आता त्याच्या पुढे मी काही उपाशी मरत नाही देवा, चिंता नाही. काही खरं जरी उपाशी मरायलो तुला हाका मारायलो. उपास म्हणजे मला खायलाच नाही आणि देवाला मग नाही खायला मिळालेले माणसं हाका देवाला मारते. काय वा देवा आमची परिस्थिती नाजूक आहे, काहीतरी खायला आम्हाला म्हणजे याचा अर्थ आमच्याकडे सुबत्ता वाढावे, संतान ग्रही व्हावे. संसारिक लोकांचं मानच तेवढं की घरी व्हावे धनधान्य, वाढावे संतान लेकरं वाढावे ते नातू पंतू सुखाचे असावे आणि खायला प्यायला भरपूर. एवढीच अपेक्षा संसारिक करते, बाकी काय विचार. तसा मी संसारिक नाही देवा, हा अजिबात नाही. नाव घेऊ नका. मी उपाशी मरतोय असं नाही. आणि मला गाई म्हशी व्हाव्या. आपल्या तर गाई म्हशीची फार आवड. गाई म्हशी त्याच्या गोठ्यात भरपूर आहेत. ते पहिल्या काळात लई मौज वाटायची. गाई म्हशी घरी भरपूर हे त्या त्याला काय मला गोप. आणि खरं तर गाई म्हशी वाळ्यात टाकल्या गोकुळ वाटते. हा पण उठा ठेव खूप असते बरं काय, त्याचा उठा ठेव खूप असते आहे काय बरं. गोड गोड दूध खाते माणूस हे खरे भरत्या वेळेला त्याच्या पाठीमाग. आजच्या काळात लय झाल्या. पहिलं काय होतं एवढं टेन्शन नव्हतं. ढोराची व्यवस्था गुरकी करीत होता, त्याच्या मागे ते लावून दिले ते बरोबर करायचा. आता ते नाही, आपल्याला टेन्शन यायला लागलं. हो बांधून राहिले, कोणी सोडीना, ते कुणा कामावर येणार, ते कुठे गावाला गेला, हे कुठाने वाढले म्हणून गाई म्हशी बंद पडल्या. नाही ते गाई म्हशी असल्या की लय आनंद वाटायचा, सोबतता वाटायची. अहो इतकंच नाही हो, म्हशीच्या म्हैस गेल्यावर त्याचा उपवास धरती ती बाई मालकी. आमच्या बाई धरीत होता म्हणून म्हणायचं. त्याचं नाव दीपक. दीपक धारबाला नेतो ते आता नाही यायला कोण बाळू आपला नेली ना कालच नेली दारूच काही बाजू ऐक ना माळावर. आता काय मला सुद्धा झालं बाई ना विचारा बाई दूधच प्यायचे नाहीत ते डोळ यायचे. आणि दुसरं डोकड नव्हतं गायचं दूध खावं लागलं बाई. एक डोकड गेलेलं होतं. नाही बाई दूध नाही बापा दीपच आहे. आता कुठे दाखवावं लागते ती कुठं गावी जाऊन माहिती काय करायचं. नाही एक दिवसाचं दूध अनसूट सोडायचं, ते लोणी हे ते आणि पुन्हा चांदीची वगार एक करून दे. एवढी वगार लबाड नाही मला ते खरे ते सांगायचं होतं पहिलं. हे आमचा सोबती येवायला म्हणलं चला बाई बाईची दीपक फिरून येऊ. मला काय माहित नाही तिथे बकरी कापते ऐकत नाही बोलले त्याला मरायला जातो. येवाय ना आम्ही दोघं ते दीपक घेऊन तिथं ते पूजाले ते बाबा ते बोकलं बापायला त्याचा रक्ताचा पाठसा नाही त्या दर्याचा लवाड नाही. बघितलं की घाण आली त्या डोंगरावर गेलो तिकडं नगर कोंडी सारी गोष्ट आहे. पण ती 30 वर्ष झाली मला लिवाई इथं नगवंडी थांबायला. तिथं नगर डोंगरावर गेलो तिकडं लांब एका दगडावर ते लोणी टाकलं आणि तिथं ती चाळीची वगार ठुली बाईची वगार ठुली.
आणि जिनिसटून आडो घालला. मी म्हणलो बाईला हे पण दाखविल म्हणतो वगार घे तुम्ही वगार चारायली काय हाणून घ्यावं का सांगा. काय सांसारिक माणसं काय गेले तपासाला शिळचा तवापासून अजिबात बाई तुम्ही उपास धरू नका मेल्या नक्कीच मोरूया गरज नाही चालवण्याची जगा काहीच येत नाही. तुम्ही उग खाला दूध आपलं नसतंय म्हणजे चांगलं नाही की तो पाप व्हायले नुसतं बोकडं कापून ते रक्ताचा पाठ चालला इथं. आणि आपल्या ठिकाणी आपलं आपल्यासारख्या वारकऱ्यांचा होय तिथं कायला अजिबात नाही म्हणलं तुम्ही धरूच नका ते काय होत नाही म्हणलं डोबळ्याला काय होत नाही रोग येत नाही काय झालं नाही. कोळचं गाव ना हे आपलं घराची देव करायचे हातानं पाप करीत बसायचं नसले असं मी कापून पाहिलं म्हणलो लग्न नका म्हणलं हे असं तो आपण सोडून दिलं नाही काय पुन्हा डोबळ्या टाकले आणि आता तो डोबळा बी नाही वगैरे सोडीने त्याच्यानं नाही सोडव की वगैरे काय वगैरे काय म्हशी संसारिक ह्याची लई आवड घेऊ त्या गाई म्हशीची. हो मग तुकाराम महाराज म्हणजे आम्हाला गाई म्हशी व्हाव्या ही काय अपेक्षा नाही. उपाधी ठेवली नव्हती तुकाराम महाराजांना कोणी लोकांच्या गाईला घरातलेल्या पाणी पाहिजेत होते हे खरे पण स्वतःकडे गाई म्हशी पुन्हा नव्हत्याच महाराजाकडे. हा ती डोबडी त्या बळबळ ढुलती त्या ती काम त्या जिजाबाईचं लेकराला लागती. मग माहेरात गेल्या आपाजी गुळव्याकड आपाजी गुळव्या त्याचा बाप पुण्यातला आपाजी गुळव्याला लहान तोंड करून म्हणाले नवऱ्याचं तर लक्षच नाही संसारावर म्हैशी नाहीत आमच्याकडे गाई नाही बैल नाही तुले काय नाही हाती पिल झाला हो लेकरा बाळा दूध लहान लहान लेकर ती विचार श्रीमंत सावकार होता एक डोळ तिला दिला घेऊन जाय म्हणजे गेली म्हैस बापा गेली म्हैस तिनं आणली मग ती जोपासना धार काढणं हे करणं कुठं आणि तिच्याच मागं कोणामागं आवडी मागं हे काहीच करीत नव्हते. नाही चारणं सगळं तिथं सुटली एक बार आता मंबाजी घोसायच्या बागत डोबळा काय खोळी राहते कुड रेटून शिरली कुड होता कुड म्हणजे ते खोपाटी उशी लावली ते खोपाटी मोडून डोबड गेलं आणि त्याची झाडायचं ठिकाणा खेळा लागली डोबळ खाजवा खाल्ली म्हणजे मंबाजी घोसायला राहिला आणि मग ते काय खुंडूस काढला त्यानं ते काठीनं मारतो का त्या बरा नसते कुठाने बरं एक बार चोरटी नेऊ लागली कोणाची तुकाराम म्हणाची डोबळ काय चोरायला त्याला काय महाराज कळायला का कोण काय पोतरा कळायला चोरायला काय करायचं आधी डोबळ सोडलं तुकाराम महाराज कीर्तन चालू जेवढाच डोबळ सोडलं चालली घेऊ बाई झोपली माझा काय त्या ठेव आहे मग सोडली गाडी घेऊन एक मागून एक पोळी चोटे आणायचे डोबळ त्या वाटणं पुढे जेवणा विचार केला त्याचे लेकर बाळ दूध पेते तर ही बाई आणखीन पिसं लावती नवऱ्याला गांधीची आहे ही डोबळ जाऊ येऊन असं देवाला वाटलं भरलं भूतावणी रूप धरलं त्यानं भरलं भूतावणी मोठे मोठं रूप धरलं ना असं मोठा दांड्या घेऊन आणा असा वळी करायला डोबळवाल्याच्या पुढी वाटव चोटे भूते गोबाई चला आणि वापर दुसऱ्या वाटणं त्या वाटणं दांड घेऊन उभाच कोण सोडलं ना हे देव देऊ त्या सगळ्याचा वाटा रॉकली त्या भूतानं त्याला जाऊ दिलंच नाही असं करण्या फटफटच झालं फटफट झालं कोणात आणि चोरट्याच्या मनात आलो बा हे महाराजाची मैत न्यायलो म्हणून हे प्रकार झाले म्हणून आले झुंजळपती डोबळ बांधलं जिथे बांधलं कीर्तनात बसले कीर्तनाची आरतीला आली म्हणाली आरती पारती झाली आरती झाल्यावर पाया पडले कोणाच्या महाराज आमच्या कोण चुकलं काय चुकलं तुम्ही काय केलं काय सांगा म्हणले रात्री 2 वाजता आम्ही तुमची म्हैस सोडली सगळ्या वाटाने हिंडलो म्हणजे उंकड गेलो की भूत उंकड गेलो की भूत दांड गेलो आम्हाला मारायले हो म्हणजे तुमचं देव साहेब म्हणले काय म्हणले आणि त्यानं आम्हाला जेवण त्रास दिला डोबळ बांधून असं म्हणले चोटे तुकाराम महाराज म्हणले काय त्याला आणखी ढोळवायची सवय गेली ना गोकुळात तेच केलं म्हणजे डोबळा वळल्या गाई वळल्या कुठं गोकुळात आणि आणखी मी तेच करतोस काय देवाला भांडू लागले तुकाराम महाराज अभंग ऐकते बरं का त्या
काय देवा आणखी म्हैशी राखायची सवय गेली नाही का तुझी गाई राखायची सवय गेली नाही का हे कशावर रोवलं आमचं वळलं असतं काय बंद होतं त्याच्यामुळे ह्याव द्यायची पिढा आज लोकांची झोपडी मोडायली कुठे काही बाग काही लिया काय बंद त्याच्याहून असं देवाला फाणले चोरट्याला म्हणले लागत असेल तर घेऊन जाऊ येत नाही म्हणजे आता बांधली आता ते उजळले आता तिथं जागी झाली आमची बायको मग उद्या काटा आणखी या आणि डोबर घेऊन जा लागत तुम्ही तरी तेच करणार आहे हे तरी दूध खायले तुम्ही तरी दूधच खाणार घेऊन जा चोरटे नाव घेऊ नको आता नवीन आदल घरी आणले महाराज परिवर्तन झालं कोणाच्या मनात ते म्हणजे तुमचीच नाही महाराज आता कोणाचीच नेणार नाही आता कोणाचीच म्हैस नेणार नाही आम्हाला गरज नाही बाबा आम्हाला करून चुकलं ते तुकाराम महाराजांच्या त्या मसुरामुळं परिवर्तन झालं चोट्ट्याला आणि चोट्टे भक्त म्हणले बाबा तुकाराम महाराजांचे शिष्य म्हणले ते कोणी हो जाहीर झालं की महाराजांचे शिष्य तर म्हैस चोरे कोण म्हैस चोरे तो पण नाव पडलं म्हैस चोरे म्हैस चोरे कोण आले म्हैस चोरे आले हो ना नावच पडून गेलं आणि ते महाराजांच्या कीर्तनाला कुठे नेहमी येऊ लागले महाराज ते ऐकायला विचारे म्हणजे परिवर्तन म्हणजे गरज नाही महाराज म्हशीची गरज नाही गायीची गरज नाही कशाचीच आम्हाला गरज नाही देवा नाही काही चिंता मरत उपवासे अथवा त्या गायी म्हैशी व्हाव्या आम्हाला कुठे गरज आहे महाराज म्हणजे काय गणपतीचे उपासक चिंतामणी देवाल त्यांना फार गायी म्हशीचा नाद होता चिंतामणी देवाला पुण्यात चिंतामणी देव म्हणजे मोर्या गोसावी त्यांची चिरंजीव आहे मोर्या गोसावी होऊन गेले मोर्या गोसावी गणपतीचे उपासक आहे बघा ते खरे तर इकडचे तर पण इकडे आले चिंचवडला आणि तिथं ते गणपती आणि म्हणून तर गणपती बाप्पा मोर्या म्हणतात ना म्हणजे गणेशाचाच अवतार मानल्या जाते ते मोर्या गोसावी म्हणून मोर्या गोसावी त्यांचा पुत्र चिंतामणी तुकाराम महाराजांच्या काळात होता चिंतामणी त्याचा बाप मोर्या महाराजांच्या बापाच्या म्हणजे समान असं गरीब ठरा मोर्या गोसावी म्हणजे तुकाराम महाराजांच्या बापाच्या समकालीन आणि चिंतामणी तुकाराम महाराजांच्या समकालीन अशी दोघांची एक कार्य दोघांचा हो आणि त्या चिंतामणी देवाकडे रिद्धी सिद्धी होती कोणामुळं गणपतीमुळं रिद्धी सिद्धी सहित यावे गौरी नंदन गणेशा असं आहे ना वर्ण रिद्धी सिद्धी सहित यावे लग्न त्याच्या ठाक मारतात ना लोक हो ते रिद्धी सिद्धीचं दाताच बिचारा आणि त्याच्याकडे ते होतं ते आणि त्याच्यामुळे त्या रिद्धी सिद्ध्या चिंतामणी देवाकडे होत्या म्हणून त्यांच्या वांज गाई दूध देत कोणाच्या वासरू नाही कधी येली नाही काय नाही ती गाय सुद्धा दूध देत होती कोणाच्या प्रकार म्हणजे कोणाच्या प्रसादानं गणपती बाप्पा एक मग ज्या वेळेला जेवायचं होतं गणपतीला जेवायला आणायचं होतं त्यावेळेस तुकारामाचा अभंगात उल्लेख केला ना काय देवा तुम्ही जेवायला या पांडुरंग आणि दोघाला ताट टाकायला वेळी जेवायला त्यावेळेला गणपतीला जेवायला बोलवलं हो चिंतामणी देवा गणपतीची गर्वावी भोजना तुझे पा बरोबर आहे हा देव म्हणते तू काय एवढी कैची थोडी अभिमाना भितरी नागवडो किळे झाले मला वाटते वाडवेळ झाला किळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसली तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि अनिम त्वरित मोर्याचे मी गणपतीला आले त्या टायमाला म्हणले बरं काय वांझा गाई होती देवा ऐशी तुमची ख्याती तैसे नाही मागत तुझं चरण दाखवावे मला तसं काही मागायचं नाही वांझा गाई दूध द्यावे असं मी मागत नाही गणपती बाप्पा तुम्ही फक्त पाय दाखवा आणि इथं जेवायला या चिंतामणीच्या बापाला येत नव्हता ते हा रिद्ध्या सिद्ध्या दिल्या वांझ गाई दूध देत होत्या हे खरं आहे पण जेवायला गणपतीची मूर्ती कधी आली पण तुकाराम महाराजांना आणली पावर कितीतरी हजारपट पुढे कोणाची तुकोबारायांची चिंतामणी देवापेक्षा तिथं गणपतीला जेवाय आणलं महाराज हा मग तिथं उल्लेख आहे वांझा गाई दुखती वांझाच गाय आणि असल्या प्रकार आम्हाला गरज आम्हाला गाई दूध द्याव्या गाई वाढाव्या म्हशी वाढाव्या आमच्या गाई म्हशीनं दूध द्यावं ही भानगड आमच्याकडे नाही देवा आम्हाला गरज नाही तर पांडुरंगाला तेच म्हणायलेत ना अथवा त्या गाई म्हशी व्हाव्या
आम्हाला म्हशी गाई मिळाव्या व्हाव्या याची गरज नाही देवा. मग आमच्या मनातला भाव तुला कळू येते की नाही हे तो तुझ कळू येतसे अंतरी. हे तर चौथं चरण आहे बरं. हे तो तुझ कळू येतसे अंतरी म्हणजे आमच्या अंतकरणातलं तू ओळखीणार आहेस म्हणून न सांगता तुम्हा कळू येते अंतर. आणि विश्वी विश्वंभर परिहरची नरगे तुला सांगावं लागत नाही देवा. लापणी कवरी साच भाव. आमचा भाव वरू नये का खरा भाव आहे. लापणिक नाम सकाम काही इच्छित भाव आणि इच्छा भाव. लक्षात आलं. आमच्यामध्ये काही तुझ्यावर भाव आहे श्रद्धा आहे पण काही पाहिजे का आम्हाला हे तुला कळतंय. लापणिक म्हणजे उग हे सकाम आहे भक्त आहे हे स्वार्थी आहे. मग स्वार्थी का निस्वार्थी आहे हे तुला बरोबर आहे ना. हे तो तुझ कळू येतसे अंतरी. लापणिक वरी साचे भाव म्हणजे खरा भाव आहे त्या संसारासाठी भक्ती कर. आणि संसारासाठी भक्ती करणारे बकळ आहेत ना. अरे मला वाटतं इथं असे माणसंच मिळत नाहीत. काय म्हणणे तुमचं निष्काम माणूसच नाही महाराज. हा आणि असेल तर संत आहे. जर असेल कोणी तर कोण आहे संत. संत आहे. संत आहे तो माणूस संत. हा संत आहे. अहो देवळ बांधायचं होतं तरी तुकारामाला पांडुरंगाला विनंती केली नाही. वाटलं त्यांना पांडुरंगाच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा. क्लेशर मला वाटत होतं त्यांच्या बापानं बांधून केलं होतं. आया म्हणजे नाही विश्वंभर बाबा त्याची का पांडुरंगाची भक्ती का 8 पिढ्यापासून ऐकू तुकारामाच्या घरात 8 पिढ्यापासून विश्वंभर. हो त्याचा वर्गा हरी त्याचा वर्गा त्याचा वर्गा त्याचा वर्गा त्याचा वर्गा त्याचा वर्गा त्याचा वर्गा बघा त्यानं सांगितलं ते बरोबर. जेव्हा तुम्ही सांगा ते म्हणते ते आमचा घेते म्हणते इकून वापस जाय. हा तुकाराम महाराज त्याचे बाप त्याचे बाप त्याचे बाप कुठले कुठे आला काय इकून तिकडे याव आणि तिकून इकडे याव ते झालं पक्क. बरोबर आहे ना. पक्क कावा होत माहिती का. इकून तिकडं तिकून इकडं दोन्हीकडून ये नाही भाऊ. आता विश्वमोहन बाबा आहे आणि विश्वमोहन बाबांनी पांडुरंगाची मूर्ती स्थापित केलेली आहे. जी आत्ता देवळा मूर्ती का ती मूर्ती स्वयंभू आहे. आंबराईत गौसली म्हणजे गौसली म्हणजे आला पांडुरंग. आंबराईत आला आणि पांडुरंगाला वाजवीत गाजवीत आणलं आणि स्थापित केलं. पण ते पडकं पत्राचं शिकला ते मी भेंड्याचे बेटाळं. आता त्या 8 पिढ्याची झालेली 8 पिढ्या गेल्या ते पडा बंगलं होतं. महाराजांच्या मनात वाटायचं देऊळ बांधा. काय बांधा पण म्हणले नाहीत पांडुरंगाला की पांडुरंगा एवढं देवळ बांधून घे ना. नाही म्हणजे यायला वाटत होतं त्याचं मंदिर बांधा पण पैशाचा अभाव. पैसे जवळ नाही तर देवळ बांधा वाटायचं. वाटले चित्ताशी देवळ करावे. वाटले चित्ताशी देवळ करावं. देवाचं देवळ बांधावं वाटलं चित्तात. पण चित्तात वाटलं का न काय म्हणू द्या. खरा भक्त आपल्याला त्याची इच्छा देवाला पूर्ण करावी आणि ती घडून आलं. ते घडून आलं महाराज. देवाला म्हणले नाही तुकाराम महाराज पण देवानं घडवून आलं. देव मोठा कलाकार आहे मोठा हुशार आहे. काहीतरी घडून आणायचं ते घडून आणते. कसं घडून आणलं ते तुम्हाला सांगतो. लापणिक वरी साची भाव. खरा भाव आहे या. लापणिक नाही भाव तुकाराम महाराज. लापणिक म्हणजे कळलं का लवाळ भाव ठकारू भाव किंवा इच्छित भाव असा. लापणिक म्हणजे भामटेपणा भक्तीत नाही. खरा भाव आहे हे महाराजांचा कळला देवाला. आणि याला देवळ बांधा वाटायले पण मला मनीना बांधून दे. मान देवा कसं करून मला सहाय्य कर म्हणी नाही पण ह्याच्या मनात यायले देवळ करा म्हणून आपण काहीतरी घडून आणलं. घडून कसं घडून आणलं. चालले भांडाऱ्या डोंगरावर सकाळ उठली की भांडाऱ्या डोंगरावर संध्याकाळी यायचं देवळात कीर्तन.
पण ते पडकरीवर ते शेताला शेतकरी 2 वर्षांनी दुष्काळ पडला होता. 1 वर्ष चक्कच पाणी नाही पडलं आणि 2 वर्षे पाऊसच नाही पडला आणि 1 वर्ष पडला तर यंदा त्याचा. आता खरं सांगतो यंदाचा पाऊस तुम्हाला वाटायला ना तुमच्याकडे जरा एक खातं थोडे औषधं हे आलेत म्हणून नवीन नवीन. नाहीतर का नाही जुन्या काळात ते काही खातं नव्हते त्या काळात होते का तसा काळ म्हणलं ना. आज तुमच्या शेतातून दाणा आणला आगाराचा येत नव्हता. आगाराचा दाणा रबी पिकं इथून पुढे पण आगाराचा दाणाच झाला येत नव्हता. काय म्हणले कापसाला इतीच्यावर कापस वाढले नसते बघा. तर कापस तुम्ही खाते ढोस इकत पाडायले त्याला लेकरू इकत पाडायले तुम्ही इकत एखादा रोग व्हावं तिला बेजार होऊन इंजेक्शन करून तिला जगवावं म्हणजे इकायची तेवढी किंमत काय गेली दवाखान्यात. तसला काम आहे तुमचा आता झालं यंदा झालं का नाही. हा किती खर्च झाले शेतकऱ्याला आणि म्हणून काहीतरी तुम्हाला 4 क्विंटल 2 क्विंटल लिहायले नाही तर लय का ठोकलंय कोणी पावसानं त्याच्या मनात चालतं यंदा भरत टिमला आपल्याला बरं काय. अजून मी कोणाला म्हणे 7 तारीख आला का नाही पडलाय गारवा आता मग आपला कार्यक्रम करू देते काही. हा मी त्याच्यानं धीर धरला होता मी थांबायलो वाटच बघू लागलो कोणाची नाही पावसाची आणि नाही तर मग निर्णय घेतला होता पण माझ्या मनातला निर्णय पुन्हा काही सांगत नसतो. आधीच 12चे 12 फाटे फुटतील मग आपल्या मनात कसं खायचं ते फाटे फुटू द्यायचे आणि मग आपला फाटा पुन्हा फोडायचा. कोणाची फाटी मदत नाही मी सोडली दुसऱ्याचे फाटे देत काही निघते. कोणी म्हणते तिकडे डोंगराव करा इवाय म्हणले तिथे डोंगराव करा हरकत नाही पाणी कुठून घ्या पाऊस पडला पुन्हा म्हणजे एकंदरीत पाऊस महाराज असा 1 वर्ष म्हणजे 2 वर्ष नाही पाऊस पडला पुन्हा 1 पडला तर नुसता बदच पडला. पाऊस नुसता वळला का आणि दुष्काळ पुन्हा वळला का ढोरगुरु लोकांचे मेले बघतो नुकसानी झाले आणि मग 4थी साली मात्र पिकं जोरात जिथं पोतं वळवायचे तिथं 3 पोत म्हणजे इतकं असं लईच पिकलं. ते शेतकऱ्याचं रान कारंज्या मावल्या त्या वावराचं नाव होतं कारंज्या मावल्या आहे ना. आता ते नंबर आहे देवला कारंज्या मावल्या शेत इथे नदीच्या काठावर इंद्रायणच्या काठावर जमीन चांगली कारंज्या मावल्या त्या शेतात भलतो ती शेतकरी बघा गेला. व्यापारी होता शेतकरी व्यापार बी करीत होता आणि शेती करीत होता व्यापार करीत होता. बघायला गेलं काय पिकाले म्हणून अरे पोटल्याला आले अरे निसवायले 1 किलो लागलं लय जेव्हा दाणे होते तेवढे म्हणला हो पण आता आपण जाणारे 2 महिने खायला महिन्याभर तिकडं व्यापार करायला कोकणात चिकून व्यापार करून यायचं तो इकडं आणि पातळ खाऊन टाकली काय म्हणून आपण काय करावं कोणाला तरी रोजानं लावा महिन्यानं लय पोटून पोटे पण सांभाळून पाकड म्हणून विचार पडलं होतं ते शेतात पेकर करून आपली एवढं लोवा ते वाटत यायला त्याच्या शेतात कोपऱ्यावर हे चाली ती घ्यायला भांडायला गौसले हो भाजी अरे तुकाराम इकडं अरे तू असा कुठं फिरतो सुरुवात गेल्याने फिरतो नाही म्हणजे डोंगरावर जातो डोंगरावर जाऊन काय फिरतो काय नाही बसतोय म्हणजे आणि बसून काय करतो भजन गोविंदाचे पोर हो मी भजनच करतोय दुसरं काय करत नाही. म्हणजे बघा तिथं डोंगरावर भजन करूस तर इथं शेतात मळा घालून देतो तिथंच त्या मळ्यावर मळा घालून देतो मळ्यावर तू भजन करीत बसत जाय आणि पाखरं जण सांभाळा सकाळ संध्याकाळ पाखरं सांभाळ असं म्हणला आणि तसं तुला 2 मंदाने देतो 2 मंदाने 2 मंदाने म्हणजे किती आहे माहिती का 32 पाहिजे ते माप आता कोणतंही असो आपलं माप होतं परळी इकडे गंगाखेड माप पण 16 पायऱ्याचा मन आपला
तर त्याच्या 16 म्हणलं गंगाखेडवाले ते आपल्या 8 होतात. बरोबर आहे की त्या 8 पाहिलेला आपल्या ती मन म्हणी अशी भाषा होती ती बोलण्यात फरक माप ते असं. मग ते 2 महिने ते म्हणजे दाण्याचं काही होईल तुम्ही राखा म्हणतात बघा इथं पात्र सांभाळा तर राहा सांभाळ काय फरक पडायला आहे. तिथं 100 डोंगरा बसायचं तुम्हाला बसतो तो का म्हणे आता ओरडो उपकारा काय ठरलं घालून द्या म्हणजे मला उद्या त्याला मळ्या बसलो बस त्याने घालून द्याला मला बेजार होऊन लागलं पकडून ते बघू पहिले त्या मेडीवर पक्का मला बघ त्याला पाय या चढायला लय थाट होता. बरे गोपन गुंडे फिरलेले काही असं सगळं करून दिलं. तुकाराम महाराज एक बिनगुळ आणून दिलं बिनगी पाणी प्यायला सगळं दिलं. बसा म्हणजे आता नदीचं पाणी आणून प्यायला जा इथं बसा. ते म्हणजे हो जातो मग बिन घेऊन म्हणले व्यापार करायला मला जायचे आता म्हणजे त्याला जा म्हणले. ते गेलं व्यापार करायला. हे बसले मळ्या भाकर घेऊन भागीरथी निघाली. सांगितलं त्या आईनं आवडीनं बघ म्हणजे तुझ्या बाप कुठे गेला. ते म्हणजे माझ्या बाप तर मळ्या बसलाय नदीच्या काठाला. हो नदीच्या काठाला हो घेऊन तिथं भाकर घेऊन त्याला जिजाबाई म्हणले भाकर घेऊन गेली. ती म्हणजे बाबा इथंच बसणार आता इथंच बसणार आहे भागीरथी मी ते त्या मला जबान दिली मी शेतकऱ्याला की पाकडं सांभाळायची इथंच बसणार आहे. भागीरथीने सांगितलं घरी मळ्यावर बसले म्हणली बाबा आणि ते म्हणले ती मी जबान दिली इथंच राहणार आहे. मग तिला एवढं तुळत कळालं 2 मंदाने देतो म्हणलाय. मग तिला बरं वाटत नवरा कमू लागला का नाही आणि फुकट म्हणल्यावर मग आता भनभन करीत होती बघा. पण ते 2 महिना 2 मंदाने कानावर आणि तिला बरं वाटलं जिजाबाईला बरं वाटलं. मग भाकर टायमाला देऊ लागली मग भनभन नाही. मग नवरा काम बरोबर सोडायला बरं वाटलं 2 महिने सुखाचा काळ गेला. मस्त भाकर नेऊन द्यायची महाराजांना. पण महाराजांनी काय केलं त्या झाडं होती काय काय त्या झाडाला लोटकी बांधली पाण्याची नदी तर होतीच ही पण लोटकी बांधली. आणि सकाळ पाखरं आले विचार केला पाखरं खायले हो खरे. पुन्हा घरला दिवस मोठा चालले तर घरी दाना न्यायचे का ते आपल्या घरला इतकंच पोटाला खायले आणि रिकाम्या हाताने घरला मग ह्या जीवायला काय म्हणून उठवावं कसं उठवावं बरं खायले बिचारे पोटाला खाऊ द्या. आपल्याला तो म्हणलाय सांभाळा काय आमच्या लावला दिलं पाखरं सांभाळा म्हणजे चांगली पाखराची जोपासना वावराची नाही ते काल झाले तुमचं बोलून पायात गुड घाला बुटात पाय घाला नाही कसं आपण बोलण्यात कसं बोलतो पायात दूध घाला मुठात पाय कोणीच नाही नाही खरं सांगा पायात बूट घालून जाय का मुरड असं म्हणतो की नाही. मग पायात बूट का बोटात पाय नाही पायात बूट कसा जाईल बुटात पाय जाते बरोबर आहे कसं अंगात कपडे घाल कपडे घालून जाय असं म्हणते की नाही. मग कपड्यात अंगात कपडे हा तसंच आहे हे तरी पाखरं सांभाळा पाखरं माणूस बघून चुका मग येणार अर्थ माणूस काय लागेल माणूस बघून चुका म्हणजे माणसाच्या अंगावर चुकवतो असा मग ते पाखरं सांभाळा. महाराज म्हणजे चांगले सांभाळतो केव्हा हे असते सांभाळतो. सकाळ यायचे पाखरं महाराजांना उगं बघायचं काय मजे न खाते चिव 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 गो आणि करमत होतं. वृक्षवली म्हणे आम्हाला सोयरे वनचेरे आणि पक्षीही सुसरे कळविती येणे रुची आम्हा एकांताचा वास नाही गुणदोष सांगाय आनंद वाटायचा महाराज. पाखरं खायले खायले तुकाराम महाराजांना दुपारा ऊन झाल्या म्हणायचे ऊन झाले आता जाऊ जरा सावलीला बसाव. ऐकू लागली पाखरं पण असं बरोबर उठायचे उठून जायचे. पुन्हा आणखी 4 वाजता आणि ते दिवस मला सगळा दिवस निघाय खाली दुपारच्या बाहेर तोडून तुम्ही आणखीन कवाय बघा पहिल्या काळात होतं तुम्ही आता कोणी पाखरं राखी आणि लय खायचं मला
ते सकाळ संध्याकाळ दिवस मला तुकाराम मला म्हणायचं जा आता अंधार पडलाय आता आपल्या त्या घराला जायला तुम्हाला दिसायचं नाही पुन्हा लेकराला. जा म्हणजे काय काय असं ते तिकडं व्यापार करायला गेला आणि हे इकडं शेत चालून टाकलं. आणि ते आला महिन्याला पुन्हा आला महिन्याला त्याला वाटलं आता उगा आता उखाण्याला असा पाडायला आपलं पीक असं वाटलं. आला शेकडीला चौकून बघितलं तर दानाच नाही मग शेण्याला 2-2 दाणे. कसं काय झालं चौकून फिरून फिरून आणि मळ्यावर तर हाय म्हणा म्हणजे मळ्यावर मळे तरी अय तुकाराम तुकाराम मला जोडून म्हणले काय इकडे ये. उतरले वाया गेले. काय केलंस ये तळपायच्या मस्तकाला ते म्हणले काय नाव तुम्ही म्हणले पाकड सांभाळा आणि चांगले हे बा मडके बांधले म्हणले त्याला पाणी प्यायला हे पाकड पोटभर खाल्लं पोट पाक पाक राहिलं. दुश्मन होता चांगली कडू तुला हे काय वैर साधून घेतलं हे हा तुला सांभाळाय 2 महिने झाले म्हणून हे असलं पाकरा की दुश्मनला माही वावर चालून टाकलं हा घसाट्यात येत आणलं किंवा तू करा मला गाच्या उद्या घसाट्यात येत चल चल चावडीवर न्याय कर चल चावडीवर न्याय कराय चल चावडीवर हा चावडी तिथं मग ते पाटील पांड्याकडे आणलं काऊन भांडण काय काय आणले त्या तुकारामातून तुझं काय नाही म्हणलं विचारायला त्याला 2 महिने 2 मन दाणे देतो म्हणलं आणि मग 4 एकर वावर म्हणले बरं काय आणि पाकरायला चालवून टाकलं ह्यानं माझी दुश्मनकी साधून घेतली. मी काय खायचं आता 3 वर्षाचा दुष्काळ तुम्हाला जगाला माहिती आहे म्हणला. 2 वर्ष गेली त्या कोरड्या साला 1 वर्ष पावसानं काय यंदा आलं तर कसं तर लेकराला काय झालं असतं हे असं करून थोडं म्हणले होय तुकाराम तू पाकर सांभाळतो म्हणला होतास का 2 महिने हे देतो म्हणला थोडा ते म्हणजे म्हणले होते ते 2 महिने मी काय 2 महिन्याबद्दल काही भुकेलो नाही म्हणले होते. मग पाकर आके म्हणे सांभाळा म्हणले मला वाटलं कशी ओळवा काय घेत बिचारे कसं वाटलं पोटाला पोटभर खायले तर काय घरला नाही ना ते म्हणून मी उठविले नाही. एवढा मात्र गुन्हा आहे बाबा. आता त्याला उठविल्यावर दोष होईल किंवा पाप होईल म्हणून नाही उठविले. एवढी वेळी मी हसू लागले जेवढे म्हणजे थोडं घरची वाट लावली लोकांची वाट लावली काय नावीला ते म्हणजे बरं ह्याचंही चूक नाही ना ह्याच्या जीवावर सोडत येत बिचाऱ्यानं आणि ह्याने वाटलो केलं आज अवघड आहे ना माझा न्याय तर करणं भाग म्हणजे तू करा माझं कसं सांगा म्हणजे वा तुम्ही तसं म्हणतात काय म्हणले काय कर तुझ्या शेतात आणि किती होते ते म्हणले जेमतेम आल्यावर 10 खंड्यात होते. किती 10 खंड्या यंदा तर चांगला आलं 15 खंड्या तरी होते झाले असते मला एवढं येतच होत ठीक आहे. 15 खंड्या दाणे तुकाराम तुला द्यायची ह्याला कुठून द्यायची 15 खंड्या याला दाणे द्यायचे आणि आता शेतात जे काय असेल ते दाणे तुला म्हणजे आता गुतच म्हणा की हाय शेतात ते तुला आणि 15 खंड्या याला ते म्हणजे आता यंदा काय नाही तुम्ही लिहून घ्या टाप कागदावर लिहून घ्या माझी सही घ्या त्याची सही घ्या पुढे देईल म्हणजे यंदा माहिती नाही काही पुढे आलं तर लिहून तिकून करून काही लोक करून काय करून कुठे घेतो म्हणजे यांचं लिहून घ्या टाप कागद लिहून बाटल्याने नेणं घ्या आणि सावकाराला कागद लिहून घेतला का नाही खुश होते बघा नाथ महाराज म्हणले नाही हातची लक्ष्मी देतील आणि काळा कागद लिहून घे सावकार होते अरे केले हनुमंत आहे हनुमंत आहे म्हणून लागले ही गळी कोणाची म्हणजे सावकार अरे इथं काय सीता आहे इथं नाही सीता सीता म्हणजे भक्ती बरं तिथं अर्थ काय घ्यायचा लागते सीता म्हणजे बायको नाही रामाची भक्ती कशी भक्ती म्हणले हे हातची लक्ष्मी देती काळा कागद आणि खंती करीती येण्याची रामनाथ घोर असल्या घोर करणाऱ्यापाशी भक्ती आहे का देवाची नाही इथं सीता नाही चला ह्या गल्लीतून पुढे असं वर्णन आहे का नाही आहे रामायणात असं वर्णन हे नाही भाऊ बरोबर महाराजांना कागळा कागद घेऊन घेतला कोणी ह्या शेतकऱ्यानं आणि काळा कागद घेऊन खुश झालं म्हणला पुढे
त्याला म्हणला 15 खंड्या दाणे पुढे तरी मिळते. मला पाठला तिकडे पंचायत झाली. पहिलं पाठवून खरी न्याय द्यावं लागत होतं. ते काय ते झालं. तुकाराम मला म्हणजे तुकाराम आता त्याला लिहून दिलं म्हणले ते दाणे होते ते तू त्या घरला काय न आणून घरला म्हणजे ही आळा आली जसाट्या खाऊ लागली. त्याचं आणले असं मला आणखीन काय किती मार बसते. मला काही न गवा म्हणले पाटील तुमचे तुम्ही वावर बघ. हा दाणे 15 खंडे लिहून दिले ते पुढे मी गेलो. मग पाटला न ताब्यात घ्यावं ते ग्रामपंचायतनं ताब्यात घ्यावं लागते. ते सरकारी झालं ना. त्याचं ते दाणे सर ते तुळं ते आपल्या ताब्यात घेतलं आणि 4 दिवसाला त्याची सवंगणी केली. काय निघतील म्हणजे पोतून पोते ते कारण तसं करणाऱ्याला दिलं म्हणजे काय दाणे होते ते घ्या काढून असं काही रोजगारी लावले. महाराज ती मळणी लावली आणि दाणे काढले. नुसत्या पिशा होत्या त्या उग कुठेतरी 2-2 दाणे बुडाला होते बघा. काय कुठं नव्हतं पात्रायनं आणि त्याच मळणी लावून 15 खंड्या व्हायच्या बरं काय. 30 खंड्या दाणे झाले. किती 30 खंड्या. थोडी झाली का 30 खंड्या. 30 खंड्या दाणे झाले. पाटलानं पंचायतीचे दाणे आणले. माधवी पंत कुलकर्णी तुकारामांचा गावाचा ते भजन्या होता ना. हो ते बोललो तुकारामाला अरे तुकाराम त्या नशिबानं म्हणले पांडुरंग तुला पावला गड्या तुला आम्ही येडं समजितो पण तुझ्या देव प्रसन्न नाही. एवढे दाणे होत नसते म्हणजे पिशा राहिल्या होत्या. कुठं 30 खंड्या दाणे झाले तुकाराम. त्याच्या 15 खंड्या दे कोणाच्या शेतकरी कोण घ्यायच्या आणि 15 खंड्या घरला हे तुझ्या नशिबानं आले. ते पांडुरंगाला देवा हे काही करत हे देवाची करणे वा. एवढं होत नसते. एवढं त्याचं होत असते का म्हणून महाराज नका म्हणले आपल्याला त्यातला दाना हो. मग महाराजी पंत कुलकर्णी होता याचा भजन्या साथीदार त्याच्या घरी दाणे टाकले. तुझ्या घरी रावले म्हणले आता काय हे घेणार म्हणले. त्या कुलकर्णी त्याला 15 खंड्याचा बोल नाही 15 खंड्या म्हणला होता घेऊन गेले त्याला टाकलं त्याच्या घरी. त्याचं भेटलं बरोबर आहे की नाही. आता त्या 15 खंड्याचं काय करायचं सरकारी कामात ते बघून घेऊ. हे तर नका म्हणायला. महाराज स्वप्न पडलं पाटलाला. पांडुरंग स्वप्नात आले म्हणले ते 15 खंड्या दाणे का तुकारामाला मंदिर बांधा वाटते. माझं मंदिर म्हणजे देवाचं पांडुरंगाचं पांडुरंगाच बोलायला ते मंदिर बांधायच्या कामाला ते दाणे तुम्ही लावा. हे तुमचं पाटलाचं काम आहे. तुम्ही प्रमुख माणसे त्याच्या मनात येते मंदिर बांधावं मंदिर बांधावं पण त्याच्यापाशी नाही दमडा. आणि हे मंदिर बांधण्यासाठी मी दाणे दिले. एवढे दाणे होत नाही त्याच्यावर पण मी मंदिर बांधण्यासाठी दिले तर हे 15 खंड्या इका आणि देवळ बांधाय सहाय्य करा. तुम्ही त्याला बांधू लागा सहाय्य करा. सहाय्य केलेलं चांगलं असते. दाणे काय तुमच्या बापाच्या घरचं नाही म्हणून मी गेले. पाटलाला स्वप्न पडलं. पाटलानं माझं पंत कुलकर्णीला बोलून गेले. पुन्हा तुकारामाला बोलून गेले म्हणले नका तुम्ही घेऊ आम्ही तुम्हाला घ्या म्हणत नाही पण देवळाच्या कामाला लावायला काय म्हणले तुमचं ते म्हणजे तुमचे तुम्ही मला पांडुरंग स्वप्नात आलाय पाठी म्हणले हो गेले ना पांडुरंगाने हे मुद्दाम देवळ बांधायला गेले तर म्हणजे मला वाटते देवळ बांधा हो पण पैसे नाहीत माझे काय नाही म्हणजे आता 15 खंड्या ऐकायच्या देवळ बांधायचं म्हणले वा पाटील तुमचे तुम्हीच बघा बाबा मला काही एवढा कुठाळा होत नाही. कुठून पैसे कसे ऐकायचे आणि कुठून पैसे आणून काय राजा ते तुम्हीच राजा फरायला होतं देऊन काहीतरी पाटील म्हणजे आम्ही करतोच म्हणले तू काय घोड करू नको. हे देवाना मला स्वप्न दृष्टांत दाखवलाय बरोबर मंदिर बांधून घेतोच म्हणले. महाराज मंदिर बांधून घेतलं पाटील म्हणले आणि मंदिर झालं. वाटले चित्ताशी देऊळ करावे झालं देऊळ महाराज. देऊळ झालं पण मनात वाटलं देवळात 4 माणसं जेवली पाहिजे. समर्पणा भजने थोडं भजन पूजन झालं पाहिजे थोडं कीर्तन व्हावं म्हणजे उद्यापन याचं देवळाचं थोडे 4 माणसं जेवल्या बरं असं त्या निमित्तानं वाटलं मनात लगे त्याच्या मनात हे ना न सांगत तो माहिती लगेच स्वप्न यायला पाटला पाटील रात्रीच्या 12ला तुम्ही न्याय असा कसा केला. 15 खंड्या दाणे त्याला बोललो त्याला लिहून गेलं त्याचे त्याला 15 खंड्या दिले. आगाव झाले ते देवाला लावले बरोबर आहे. या तुकारामाची राखणावर 2 मन कुठे 2 महिने मला बसला नाही का तुकाराम बसला का नाही. मला तुकाराम 2 महिने मला बसलाय ते 2 महिने दाणे घ्या कोणा कोण शेतकऱ्याकडून आणि वापस घेऊन त्याची ती बरं काय उद्यापन करा. वास्तुशांती म्हणायचं उद्यापन करा म्हणजे त्या मंदिरात जीर्ण घालायचं करा
पाटला असं लगे पाटील सकाळ उठले तुकारामाला बोलून घेतलं त्या माझे पंत कुलकर्णी एका दोस्त स्वतःचे कुलकर्णी या म्हणले बाबा ते स्वप्नात आले आणि मला सांगितले की हे थोडंसं उद्यापन करायचं जेवणाचं. तुकारामाला म्हणले लई बरं होईल मलाही वाटत होतं त्या म्हणतं जेवण हो म्हणे पाळणं स्वप्नात आला आणि मला सांगितलं बाबा म्हणले मला त्या 2 मंदाने घेतले आणि त्याचं उद्यापन काही नाही. चित्ता देवळ बांधा वाटलं तर देवाला म्हणले नाही की मला बांधून दे म्हणून कळलं. हा वाटलं हे खरं आहे ना वाटलं पण महाराजांना काही इच्छा व्यक्त केली नाही अजिबात नाही. म्हणजे देवाला कष्ट द्यावे ही भावना नाही. आता ते यांची इच्छा पाहून कष्ट घेत आहे ही बाजू वेगळी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नाही काही चिंता मरत उपवासी अथवा त्या म्हशी गायी व्हाव्या. मला काही गायी म्हशी व्हाव्या वाटत नाही. हे तो तुझ कळो येतसे अंतरी आणि लापणी कवरी कसाच भाव. म्हणजे मला खरा भाव आहे का खोटा भाव आहे हे तुला अंतकरणात कळतंय असं 5व्या चरणात म्हणले. आता शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात की लोक संसारिक लोक देव तुका म्हणे देवा नाशिवंतासाठी आणि पायास वे तुटी करीती तुझ्या. नासक्या गोष्टी तुला मागून तुझ्या पायासंगे तुटी करतात आणि मागून मागून काय मागतात तर हे लोक संसारिक नासक काय मागतात नाशिवंतासाठी. ते उद्या बघून घेऊ आपला टाइम संप काही सांगायचं